काही ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याचं देखील आपण बघितलं। पुढील 3 तासात ठाणे जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाच्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे प्रशासनाकडून आता खबरदारीचं आवाहन केलं जात आहे। पुढील 3 तास महत्त्वाचे आहेत, कारण ठाणे जिल्ह्यामध्ये अलर्ट देण्यात आलेला आहे। काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो। 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाच्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। बघूयात पुढची बातमी। मुंबई शहरासह उपनगरामध्ये मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झालेले आहेत। पावसामुळे मुंबईकरांचं जनजीवन विस्कळीत झालंय। मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे। त्यामुळे आता सकाळची वेळ आणि याच वेळेस जेव्हा सगळे नागरिक घराबाहेर पडतात आपल्या ऑफिसला जायला, त्यांना आता वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। तर ही रात्रीची दृश्य आहेत सायन या परिसरातली। उकाड्याने एकीकडे हैराण झालेले मुंबईकर आता कुठेतरी दिलासा व्यक्त करतायत। मात्र सकाळ झाली आहे, पाणी अनेक ठिकाणी साचलेलं आहे। ऑफिसला जायची वेळ आली आहे, मात्र आता पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी असेल किंवा मग रेल्वे वाहतुकीवरती काहीसा परिणाम झालाय। या सगळ्या घडामोडींना मुंबईकरांना सामोरं जावं लागतंय।